मंडळी नमस्कार. मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी PhDच्या संदर्भात स्वतःची जी भूमिका मांडली, त्या भूमिकेविरोधात आता महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांमधून अजित पवार यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात येतो आहे, विरोध करण्यात येतो. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री आणि दलित बहुजनांचे नेते रामदासजी आठवले यांनीसुद्धा अजित पवार यांच्या भूमिकेचा निषेध केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी संघटना अजित पवार यांना जाब विचारताना दिसत आहेत, त्यांच्या भूमिकेचा निषेध करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दलित चळवळीत काम करणाऱ्या अनेक संघटनांनी अजित पवार यांच्या भूमिकेचा निषेध केलेला आहे. एका कुटुंबातले 5 जण स्कॉलरशिप मिळण्यासाठी PhD करतात असं धक्कादायक विधान केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी. हे विधान करण्याआधी कसलाही त्यांनी विचार केला नाही. या दलितांचे, गरिबांचे लेकरं आहेत. स्कॉलरशिप ही कुणाला मिळत असते ज्याच्याकडे मागासलेपण आहे, आणि मागासलेल्या संशोधकांना स्कॉलरशिपच्या नावाने हिणवणं हा एक प्रकारे ॲट्रॉसिटीचा प्रकार आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे अर्थमंत्री सुद्धा आहेत, ते जर असं बोलत असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. म्हणजे एकीकडं दलितांच्या जमिनी लाटायच्या, ते यांचं कुटुंब करणार, खासदार, उपमुख्यमंत्री, आमदार सगळे कुटुंबातले सदस्य लागणार, सगळ्या मुख्य पदावर यांचेच माणसं लागणार. तिथं काही कुटुंबाची कोणतीही आट लागू राहणार नाही. सगळ्यांना राजकारण करायचं असतं, सगळ्याला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळं व्हायचं असतं. पण PhD विद्यार्थ्याला स्कॉलरशिपसाठी PhD करतो म्हणताना थोडी लाज वाटली नाही? राग कशाचा आहे? कशासाठी विनवताय तुम्ही? आणि तुम्हाला अधिकार काय? तुम्ही 5,000 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे लाडली बहीण योजनेला वळवलेत, आणि तुम्ही निधीबद्दल बोलायचं? सामाजिक न्याय विभागाचा निधी लुटताना, इतरत्र लाटताना, इतरत्र खात्यात वळवताना काही वाटत नाही. आणि एक तुटपुंजा जागा PhDच्या, त्यांची असणारी योजना तुमच्या डोळ्यात खुपते. हे गंभीर आहे. लाडली बहीण योजनेला वळवणारा निधी जर वळवला नसता तर तुम्हाला ही भाषण करायची वेळ पडली नसती. सामाजिक न्यायाचा निधी वळू नका, स्वतंत्र बजेटचा कायदा करा. अनेक PhD धारक होतील, अनेक जण स्कॉलरशिप घेतील, आणि करू द्या ना, संशोधक होऊ द्या, संशोधन करू द्या. ते देशाच्याच फायद्याचं आहे ना. पण याची जाणीव नाही, कसलाही याच्या प्रकारे माहिती नाही. अक्षरशः अधिवेशनामध्ये बालिश विधानं केले जातात, आणि तेही अर्थमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून. हे गंभीर आहे.